Swear I won't forget this, why do I regret this? In my mind reckless, thoughts are feeling endless. Sitting up I'm breathless, anxiety's infectious. I feel so defenseless, betrayed and embarrassed. I hate being open, I hate being broken. I feel like an ocean filled up with emotion. Anger ain't a potion, rub it. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आता जो जर्नी आहे तो असणार आहे चंद्रपूर ते शिरोंचा. हा जो प्रवास आहे तो आंतरराज्य प्रवास आहे आणि आजची जी गाडी लागणार आहे आपली तर बरोबर 7 वाजताची गाडी आहे चंद्रपूर ते शिरोंचा. आणि आपण आलोय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे चंद्रपूर विभाग, चंद्रपूर आगार, चंद्रपूर बस स्टँड. अजून काय याचं उद्घाटन झालं नाही. तिकडे चंद्रपूर बस स्टँडचं बांधकाम चालू आहे. अजून काय बांधकाम तसं पूर्ण नाही झालं. तर कॉन्क्रीटच्या तिकडे बघू शकता, तिकडे बांधकाम अजून राहिलेलं आहे. हे जो ग्राउंड आहे तो कॉन्क्रीटनं अजून भरायचा आहे, तिथपर्यंत अजून कॉन्क्रीट झालेलं आहे. तरी पण बस स्टँडचा जो परिसर आहे दाखवतो मस्तपैकी असा. पहाटेचे 5:30 वाजताचे काय दृश्य आहे चंद्रपूर बस स्टँड, एकदम जबरदस्त. जबरदस्त असं बांधकाम झालेलं आहे इकडे, बघू शकता. एकदम PVP मध्ये आपण त्या टाईपचं बांधकाम बनवू शकतो इकडे. तर अशा पद्धतीचा हा बांधकाम आहे, जबरदस्त. चंद्रपूर बस स्टँडचा आतील परिसर. इकडे गाड्या पण लागलेल्या आहेत सकाळ सकाळ. तर आपली गाडी 7 वाजता लागणार आहे. जबरदस्त वातावरण आहे इकडे, एकदम माहोल असा भरलेला आहे. बघूया कुठे लागते आपली गाडी, का तर शिरोचा जो बोर्ड दिलेला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. बघूया आता 1 तास राहिलेला आहे बाकी. तर गाडीची वाट बघू. आता तुम्हाला सकाळ सकाळच्या जाणाऱ्या बसेस आहेत त्यांची माहिती करून देतो. कोणत्या कोणत्या बसेस या फलाटवरून निघतात सकाळ सकाळी. फलाट क्रमांक तसा काही दिला नाही, बघू शकता असे फलाट दिलेले आहे तिकडे. आणि ही जी बस आहे चंद्रपूर वनी, चंद्रपूर हैदराबाद गाडी, चंद्रपूर दुग्गू पोंभुर्णा, चंद्रपूर पोंभुर्णा गाडी. चंद्रपूर वनीच्या बाजूला एक बस लागलेली आहे, चंद्रपूर अमरावती बस शिवशाही. एवढ्या बसेस लागलेले आहेत सकाळ सकाळी. पहाटेची सकाळ व्हायला लागलेली आहे, तशी गर्दीची लाट वाढतच चाललेली आहे. आणि आपल्या पाठीमागे बघू शकता बऱ्यापैकी उजेडलेलं आहे. इकडच्या भागात घनदाट जंगल असल्यामुळे तुम्हाला तर माहितीच असेल, या भागात ताडोबा जंगल सुद्धा आहे. पूर्ण जंगली भाग, काळ्या सोन्याची भूमी म्हणून चंद्रपूरला ओळखले जाते, म्हणजेच ब्लॅक गोल्ड सिटी. बघूया अजून 15 मिनिटं बाकी आहेत बस लागायला, तर आपण बसची वाट बघूया. चंद्रपूर शिरोंच्या गाडी लागली आहे, चंद्रपूर शिरोंच्या ही गाडी लागलेली आहे. तर या गाडीचा रुटीन आणि प्रवास कशा प्रकारे असतो या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. संपूर्ण ब्लॉग. गाडीचा रोड बघूया, गाडी कोणत्या मार्गे जाते. चंद्रपूर, राजुरा, आशिफाबाद, मंचेरियल आणि फायनल शिरोंचा. तर आता बघितलं असेल गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे. गाडीचा रूट सांगतो परत एकदा. गाडी जाणार आहे चंद्रपूरवरून राजुरा, आशिफाबाद, मंचेरियल आणि फायनल स्टॉप शिरोंचा. बघू शकता इथे किती गाड्या लागल्या त्या ना. ह्याच्यामध्ये आपली गाडी या साईडला उभी राहिली आहे. बरोबर शिरोंच्याला बस इथेच जातात, इथेच लागतात बस. तर फायनली मित्रांनो गाडी निघालेली आहे चंद्रपूरवरून. बघूया आता फर्स्ट स्टॉप कुठे येते. गाडी मग अडुस्तान देते आतमध्ये गावातून हायवे रोडवर निघते. म्हणजे मोठी आली नदी क्लास केली खाली टँगनं टाकायचं आहे.
आलो बल्लारशाह मध्ये म्हणजेच बल्लारपूर आणि हे आहे बल्लारशाह बस स्टँड. एकदम जबरदस्त बस स्टँड आहे. आता गाडी लगेच घालते इथून, त्यामुळं लवकरच जाऊया इथून. मोठी आतमध्ये टाका. चला राजूरा. आपण चंद्रपूर पासून 28 किलोमीटर अंतर गाठत आता पोहोचलेलो आहे राजुरामध्ये. आणि आता गाडी बरोबर 7:54 इकडे आलेली आहे राजुरा बस स्टँडला. आणि अशा प्रकारे हा राजुरा बस स्टँडचा परिसर आहे. आणि इथे आपली गाडी येऊन थांबलेली आहे. आणि त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला अजून एक गाडी आहे चंद्रपूर आसिफाबाद आणि चंद्रपूर शिरोच्या गाडी इकडे आपली गाडी आलेली आहे. बघू शकता परिसर कसा आहे या भागातला, जबरदस्त. या भागात फर्स्ट टाइम आलेलो आहे. आणि राजुरानंतर मला वाटतं इथून पुढे जो प्रवास आहे तो आंतरराज्य प्रवास आहे. आता राजुरानंतर गाडी जाणार आसिफाबाद, राजुरा आसिफाबाद लोकल गाडी, तेलंगणा पासिंग गाडी. या तेलंगणावाल्यांच्या बसेस बघू शकता या ठिकाणी. मधून गेट आहे एंट्रीसाठी. आणि अशा प्रकारच्या गाडी आहे. आता इथून पुढे ज्या गाड्या दिसणार आहेत आपल्याला त्या अशा प्रकारच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत मस्तपैकी. असं टोटल फलाट बघू शकता या ठिकाणी. टोटल फलाट 1 ते 6 पर्यंत आहे. बस स्टँड एवढंच मोठं नाही आहे. बस स्टँड आपलं नॉर्मल बस स्टँड आहे. आता राजुरापासून 53 किलोमीटरचा अंतर गाठत आता पोहोचूया आसिफाबाद.
आता 9 वाजता आपली गाडी आली आशिफाबादमध्ये आणि या साईडला उभी आहे आपली गाडी. हे तेलंगणा राज्यातलं आशिफाबाद बस स्टँड. इकडे बोललो होतो, इकडे सगळ्या बसेस बघायला मिळतील. आणि आपल्या गाडीच्या जे तिकीट दर आहे चंद्रपूर ते सिरोंचा 310 रुपये तिकीट आहे. आपली गाडी जी सिरोंचाला पोहोचणार आहे साधारण 1च्या आसपास आपली गाडी पोहोचेल सिरोंचाला. आता इथून गाडी जाणार ते मंचेरियन जाणार आहे. आता या गाडीचा रूट इथंच एंड आहे, चंद्रपूर आग्राची गाडी. या गाडी परत रिटर्न निघणार आहे. माहीत आहे रिटर्नचा काय टायमिंग आहे, मला वाटते लगेच टायमिंग. तर मेन म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं की स्वच्छता. बस स्टँडला या असणं महत्त्वाचं आहे. बघू शकता इथे स्वच्छता बस स्टँडला जर बघायचं म्हणलं तर. चला तर इथून गाडी आली ती आपली रवाना होते मंचेरी. आशिफाबाद ते मंचेरी 67 किलोमीटरचा अंतर आहे. इकडे आणि फील जरा वेगळं होते. ते सगळं काही नवीन असल्यासारखं वाटतं, म्हणजे काहीतरी अपग्रेड आहे मार्गाने. हां बरोबर, लेन चुकी आहे बरोबर, पलीकडे आहे. सव्वा 10 वाजता गाडी पोचलेली आहे आपली मंचेरियल बस स्टँडला. आणि आपली गाडी या साईडला उभी आहे. आणि हा मंचेरियल बस स्टँडचा परिसर आहे, हैदराबाद मंचेरियल. आणि याच्यामध्ये आपली एकच गाडी आहे फक्त, MSRTC बघू शकता या ठिकाणी. अशा पद्धतीचा हा मंचेरियल बस स्टँडचा परिसर आहे, बघू शकता. तर आपला पुढचा जो स्टॉप आहे सिरोंचा, 62 किलोमीटरचा अंतर राहिलेला आहे सिरोंचा. मंचेरियल नांदेड BS4 गाडी अशोक लेलँड कंपनीची. आणि इकडे बरेच बसेस आहेत इकडे. अरे बापरे, इकडचे जर हॉर्न बघितलं ना, प्रेशर हॉर्न असते त्या गाडीला. वातावरण बघू शकता, नॉर्मल असं वातावरण पसरले. आणि या दोन्ही गाड्या चाललेल्या आहेत आता इथून. BS6च्या आशिफाबाद आगाराची गाडी आणि मंचेरियल आगाराची गाडी. प्लॉट क्रमांक 1, 2, 3, 4 आणि टोटल आतला परिसर बघू शकताय. अशा पद्धतीचा मंचेरियल बस स्टँडचा परिसर आहे. आणि आतील गर्दी बघू शकताय,
जबरदस्त. आपला जो रूट झाला आतापर्यंत चंद्रपूर, राजुरा, आशिबाबाद, आता मंचेरियलला गाडी आली. हा जो आपण रूट केलेला आहे हा रूट नव्यानं टाकलेला आहे. चंद्रपूर आग्राचा रूट आहे आणि नवीन रूट आहे. आणि आत्ता बरोबर आपली बस बघा किती भरली. सुरुवातीला काहीच नव्हती, आत्ता बस भरायला लागली फुलपर्यंत. सिरोंचाला जायला 1-1.5 तासाचा रोड राहिलेला आहे सिरोंचा. दादांना विचारलं की सिरोंचा गडचिरोली सिरोंचा जो रूट आहे तो कसा आहे. तो दादा म्हणते थोडंसं कच्चा रोड आहे. बघूया, ट्राय करूया. जर गाडी भेटली तर पुढचा रूट आपण लवकरच बनवूया सिरोंचा ते गडचिरोली, जर गाडी भेटली तर मित्रांनो आपली गाडी आलते इथून मंचेरियल पासून आता रवाना होते सिरोंचा. तो फायनल स्टॉप राहिलेला आहे या ठिकाणी. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे सिरोंचा गडचिरोली विभाग. असं वाटलं की महाराष्ट्रातनं निघतं डायरेक्ट तेलंगणा आणि डायरेक्ट 2 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र बॉर्डर. बघू शकताय सिरोंचा बस स्थानक. आणि आपली बस बरोबर 7ला निघली होती सकाळी चंद्रपूरवरून. आता आपली बस पोहोचलेली आहे सिरोंचाला. 12 वाजलेले. जवळजवळ आपला जो गाडीचा जर्नी झालेला आहे 5 तासाचा आपला प्रवास झालेला आहे सिरोंचा पर्यंत. 200 किलोमीटरचा हा प्रवास होता. 200 सव्वा 200 किलोमीटर. ह्याच्या आधी जे बॉर्डर लागली आपल्याला तेलंगणा महाराष्ट्र तेलंगणा
आणि परत महाराष्ट्र. आता इथून जे बॉर्डर आहे छत्तीसगडची बॉर्डर, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या 3 बॉर्डर इथे बघायला मिळतात मस्तपैकी, जवळपास अंतर आहे. कसा वाटला तुम्हाला मित्रांनो बस स्टँडचा परिसर? शिरोंचा बस स्टँड गडचिरोली विभागातलं बस स्टँड आहे विदर्भ. इथे आपली बस, आता ही जी बस निघणार आहे रिटर्न, तर बरोबर 1 वाजताच निघणार आहे बस चंद्रपूरसाठी. इकडे बघू शकता लोकल बसेस ज्या जाणाऱ्या बसेस आहेत लोकल, त्या कोणत्या कोणत्या रूटवर जातात या सगळ्या ब्लू बसेस आहेत, म्हणजे स्कूल बसेस आहेत इथं. आणि इकडे बघू शकताय सगळे स्कूल बस, त्यात आपली एक लाल पेरी. शिरोंचा टेकडा शिरोंचा. बघूया आता, मला इथं काही गडचिरोलीची गाडी दिसत नाहीये. गडचिरोलीला जाण्यासाठी गाडी किती वाजता इथे बघतो आधी. टाइम टेबल थोडासा चेंज केलेला आहे या ठिकाणी. शिरोंच्या चंद्रपूर जाणारी वेळ दिलेली आहे इकडे. शिरोंच्या चंद्रपूर सकाळी दुपारी 2 टायमाला गाडी आहे. म्हणजे हीच गाडी आपण ज्या गाडीनं आलो आहे तीच गाडी परत रिटर्न आहे 1 वाजता, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं. शिरोंच्यावरून गाडी शिरोंच्या चंद्रपूर सकाळी 7 वाजता, हा शिरोंच्या चंद्रपूर दुपारी 1 वाजता. 1 वाजता. माया मंदिराला मार्गे जातात ते. इकडे अजून एक वेळापत्रक दिलेलं आहे या ठिकाणी. अहेरी जाणारी बस, शिरोंच्या आसरल्ली टेकडा जाणारी बस. इकडे बघू शकता या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे. ही जी टाइम टेबल आहे ते बंद आहे पूर्णपणे, हे दाखवण्यात काय अर्थ नाही. अशा पद्धतीचा शिरोंच्या बसस्थानक. चला मंडळी, इथेच आपला ब्लॉग एंड करूया. आणि कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? चंद्रपूर ते शिरोंच्या नवीन चालू झालेली बस आहे, तेच दाखवायचं होतं तुम्हाला. लवकरच भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि चला भेटू लवकरच पुढच्या प्रवासाला. बाय.